नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी सौ योगिता दीपक पाटील तुमचं सर्वांचं आजच्या व्हिडिओ तासिकेमध्ये स्वागत करते। इयत्ता 10वीचे अभ्यासक्रमाचे वर्ष 2021-22 हे येत्या जूनपासून सुरू झाले आहे। 15 जूनपासून आपला अभ्यासक्रम सुरू झालेला आहे आणि आज आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 यामधील दुसरा लेसन तो म्हणजे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट हा बघणार आहोत। या प्रकरणामध्ये वेगवेगळे टॉपिक आहेत ते आपण एक एक अभ्यासणार आहोत। या लेसनमध्ये पहिला टॉपिक आहे बघा तुम्हाला दिलेला, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड लाईफ प्रोसेसेस। हा टॉपिक आपण अभ्यासना अगोदर काही आपल्याला पेज नंबर 12 वर क्वेश्चन्स दिलेले आहेत। हे क्वेश्चन्स आपण एक एक बघणार आहोत। पहिला प्रश्न आहे, हाऊ आर द फूड स्टफ्स अँड देअर न्यूट्रिएंट्स कंटेंट्स यूजफुल फॉर बॉडी। म्हणजे आपण जे जेवण करत असतो त्यामध्ये जे वेगवेगळे न्यूट्रिएंट्स असतात ते आपल्या शरीराला कसे उपयुक्त आहे। द फूड स्टफ्स आर डायजेस्टेड अँड कन्व्हर्टेड इनटू सोल्युबल न्यूट्रिएंट्स। दीज न्यूट्रिएंट्स आर कॅरीड बाय ब्लड टू एव्हरी सेल ऑफ द बॉडी। म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी प्रत्येक सेल असते त्या सेलमध्ये हे न्यूट्रिएंट्स ब्लडद्वारे पोचवले जातात। द ऑक्सिजन इनहेल्ड ॲट अ टाइम ऑफ रेस्पिरेशन इज ऑल्सो कॅरीड टू एव्हरी सेल। म्हणजे ऑक्सिजन जो आपण घेत असतो तो सुद्धा प्रत्येक सेलपर्यंत पोचत असतो। अँड इन द बॉडी सेल्स दिस ऑक्सिजन कॅरीज आउट ऑक्सिडेशन ऑफ न्यूट्रिएंट्स अँड दस एनर्जी इज प्रोड्यूस। म्हणजे हा जो ऑक्सिजन आहे घेतलेला तो ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट्स यांच्यापासून आपल्या बॉडीमध्ये एनर्जी मिळत असते आणि या एनर्जीमुळेच आपल्या बॉडीची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट हे होत असतं। सेकंड क्वेश्चन आहे बघा, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ बॅलन्स डाएट फॉर बॉडी। म्हणजे आपल्या शरीरासाठी बॅलन्स डाएट याचं काय महत्त्व आहे। बॅलन्स डाएट हॅज कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन्स अँड मिनरल्स इन राईट प्रपोर्शन। म्हणजे हे सर्व जे आहे कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, विटॅमिन तर यांचं प्रपोर्शन हे योग्य पाहिजे। कारण इच न्यूट्रिएंट्स कॅरीज अ स्पेसिफिक इम्पॉर्टंट फंक्शन्स। प्रत्येक न्यूट्रिएंट्स याचं विशिष्ट असं फंक्शन असतं आणि म्हणून बॅलन्स डाएट हा फार महत्त्वाचा असतो। पुढचं बघा, विच डिफरंट फंक्शन्स आर परफॉर्म बाय मसल्स इन बॉडी। आपल्या बॉडीमध्ये कोणकोणत्या प्रकारचे मसल्स असतात तर आपल्या बॉडीमध्ये 3 प्रकारचे मसल्स असतात। देअर आर 3 टाइप्स ऑफ मसल्स इन अवर बॉडी। पहिला आहे व्हॉलंटरी मसल्स। व्हॉलंटरी मसल्स ब्रिंग्स अबाउट ऑल मूवमेंट्स अकॉर्डिंग टू अवर विल। सेकंड आहे इनव्हॉलंटरी मसल्स। इनव्हॉलंटरी मसल्स ब्रिंग अबाउट ऑल व्हायटल ॲक्टिव्हिटीज ऑफ द बॉडी। म्हणजे जसं आपल्या शरीरामध्ये जठर, अन्ननलिका यामधलं जे फंक्शन आहे ते हे पार पाडत असतात। त्यानंतर पुढचं आहे तिसरं कार्डियक मसल्स। दिस कार्डियक मसल्स कंट्रोल द मूवमेंट ऑफ हार्ट। आपल्या हार्टची जी मूवमेंट्स आहे ही कार्डियक मसल्स या कंट्रोल करत असतात आणि या मसल्समध्ये कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन हे स्टोअर केलं जातं। पुढचा प्रश्न आहे बघा चौथा, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ डायजेस्टिव्ह ज्यूस इन डायजेस्टिव्ह सिस्टीम। या डायजेस्टिव्ह ज्यूसमध्ये वेगवेगळे एन्झाईम्स असतात। दिस एन्झाईम ॲक्ट ॲज अ कॅटलिस्ट अँड ब्रिंग अबाउट केमिकल रिॲक्शन ॲज फास्टर रेट। म्हणजे या डायजेस्टिव्ह ज्यूसमध्ये एन्झाईम्स असतात आणि ते एन्झाईम कॅटलिस्टप्रमाणे इथे वागत असतात आणि त्याच्यामुळे केमिकल रिॲक्शन ही फास्ट होत असते। पुढचा क्वेश्चन आहे 5वा, विच सिस्टीम इज इन द ॲक्शन फॉर रिमूव्हल ऑफ वेस्ट मटेरियल्स प्रोड्यूस इन ह्युमन बॉडी। म्हणजे आपल्या ह्युमन बॉडीमध्ये जे वेस्ट मटेरियल आहे ते बाहेर पाडण्यासाठी कोणती सिस्टीम कार्य करत असते। तुम्हाला माहितीच आहे, एक्सक्रिटरी सिस्टीम। नेक्स्ट, व्हॉट इज द रोल ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम इन द एनर्जी प्रोडक्शन। म्हणजे एनर्जी प्रोडक्शनमध्ये सर्क्युलेटरी सिस्टीमचा काय रोल आहे हे बघायचं आपल्याला।
ड्यू टू द सर्क्युलेटरी सिस्टीम ग्लुकोज फ्रॉम डायजेस्टिव्ह सिस्टीम अँड ऑक्सिजन फ्रॉम रेस्पिरेटरी सिस्टीम. लक्षात घ्यायचं इथे की ग्लुकोज हा डायजेस्टिव्ह सिस्टीमपासून आणि ऑक्सिजन हा रेस्पिरेटरी सिस्टीमपासून इट इज ट्रान्सपोर्ट टू एव्हरी सेल. प्रत्येक सेलपर्यंत हा पोचवला जातो. आणि त्यानंतर रेड ब्लड सेल्स म्हणजेच RBCs दॅट कॅरी द ऑक्सिजन ॲज ब्लड इज पंप बाय द हार्ट. In every cell, with the help of oxygen and glucose molecules yield the energy by the process of oxidation. म्हणजे इथे ऑक्सिडेशन ही प्रोसेस होते आणि त्यामुळे एनर्जी ही आपल्याला मिळत असते. पुढचा 7वा प्रश्न आहे बघा. इथे विचारला आहे हाऊ आर द व्हेरियस प्रोसेस ऑकरिंग इन ह्युमन बॉडी कंट्रोल इन हाऊ मेनी वेज. कशा प्रकारे आपल्या बॉडीमध्ये नर्वस सिस्टीम असते आणि कोणती असते एंडोक्राइन सिस्टीम दॅट ब्रिंग्स अबाउट कंट्रोल बाय नर्व्हस अँड केमिकल कोऑर्डिनेशन इन द बॉडी. इथे नर्वस सिस्टीम जी आहे ती आणि एंडोक्राइन सिस्टीम या दोघी सिस्टीम ह्या ज्या आहे यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन असतं आणि त्याच्यामुळे सगळं फंक्शन आपल्या शरीरामध्ये पार पाडलं जातं. त्यानंतर आपण प्रत्यक्ष टॉपिककडे वळूया. टॉपिक आहे बघा लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेसेस. आपल्या ह्युमन बॉडीमध्ये वेगवेगळ्या सिस्टीम्स असतात. त्या सिस्टीम्स तुम्हाला माहितीच आहे. कोणत्या कोणत्या आहे बरं? सर्क्युलेटरी सिस्टीम, त्याच्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम. ऑल दिस सिस्टीम हॅव अ कोऑर्डिनेशन. प्रत्येक याच्यामध्ये कोऑर्डिनेशन असतं. दे फंक्शन्स इन कोऑर्डिनेशन विथ ईच अदर. प्रत्येकामध्ये कोऑर्डिनेशन असेल अँड फॉर दिस ॲक्शन दे नीड कॉन्स्टंट सप्लाय ऑफ एनर्जी. या प्रत्येक सिस्टीमसाठी एनर्जी ही आवश्यक असते आणि म्हणून त्यांचं फंक्शन हे सुरळीत होत असतं. आपल्या बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, लिपिड्स इन द डाएट म्हणजे आपल्या डाएटमधून हे सगळं आपल्या शरीरामध्ये पुरवलं जातं. म्हणून कार्बोहायड्रेट्स, फॅट्स अँड प्रोटीन्स इन द डाएट प्रोव्हाइड एनर्जी टू बॉडी. आपल्या बॉडीला एनर्जी याच्यामधून मिळत असते. द मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट इन द सायटोप्लाझम ऑफ सेल. तुम्ही शिकला आहात इयत्ता 9वीमध्ये की आपल्या सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया असते आणि तिथे एनर्जी प्रोडक्शनचं काम सुरू असतं. आणि म्हणून हे जे मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट इन द सायटोप्लाझम ऑफ द सेल सिंथेसाइज द एनर्जी बाय युटिलायझिंग दिस न्यूट्रियंट्स. या न्यूट्रियंट्सचा तिथे वापर केला जातो. फॉर दिस रिॲक्शन ऑक्सिजन इज नेसेसरी. या रिॲक्शनसाठी ऑक्सिजनची पण आवश्यकता असते. अँड इट इज प्रोव्हाइडेड बाय द सर्क्युलेटिंग ब्लड. ब्लडच्या सर्क्युलेशनने हे सगळं पुरवलं जातं. ईच सेल इज दस सप्लाइड विथ ऑक्सिजन अँड न्यूट्रियंट्स. प्रत्येक सेल जी आहे तिला ऑक्सिजन आणि न्यूट्रियंट्स यांचं एक पूर्णपणे प्रोव्हायडेशन होत असतं आणि त्यामुळे इट प्रोड्यूस एनर्जी. त्यामुळेच ते एनर्जी तयार करू शकतात. प्लांट्सच्या बाबतीत जर आपण बघितलं तर प्लांट्स आर ऑटोट्रॉपिक इन नेचर. यू नो आपण 9वीला शिकलेलो आहोत. दे सिंथेसाइज देअर ओन फूड बाय फोटोसिंथेसिस प्रोसेस. प्लांटमध्ये फोटोसिंथेसिस प्रोसेस होत असते. यू नो दॅट प्लांट कंटेन क्लोरोफिल पिगमेंट. With the help of chlorophyll pigment, they produce their energy. Energy means food with the help of sunlight. After utilizing some for their own needs, म्हणजे स्वतःसाठी थोडा त्यांनी तयार केलेलं जे अन्न असतं त्याचा उपयोग ते करतात आणि राहिलेलं जे आहे तर रिमेनिंग फूड इज स्टोअर इन फ्रूट्स, रूट्स, स्टेम, ट्यूबर लीव्स एक्सेट्रा. Plant matter is consumed by animals and thus taking the nutrients from them. Plants जे आहेत त्यांच्यापासून प्राण्यांना हे न्यूट्रिएंट्स सगळे मिळत असतात. जर आपण बघितलं की कार्बोहायड्रेट कशातून मिळतो आपल्याला तर मिल्क, फ्रूट्स, जॅगेरी, त्याच्यानंतर केन शुगर, सिरियल्स, व्हेजिटेबल, पोटॅटोज, स्वीट पोटॅटोज, स्वीट मेट्स एक्सेट्रा.
कार्बोहायड्रेट प्रोव्हाइड 4 किलो कॅलरी एनर्जी पर ग्रॅम. तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे की कार्बोहायड्रेटपासून आपल्याला 4 किलो कॅलरी एनर्जी एवढी मिळत असते. पान नंबर 12वर बघा, तुम्हाला एक क्वेश्चन विचारला इथे, व्हॉट इज रेस्पिरेशन, हाऊ डज इट ऑकर. रेस्पिरेशन म्हणजे काय? तुम्हाला आता माहिती आहे की ऑक्सिजन नाकावाटे आत घेणं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणं म्हणजेच काय रेस्पिरेशन. पण इयत्ता 10वीच्या दृष्टीने एवढं सफिशियंट नाही. तर तुम्हाला याचं उत्तर लिहित असताना थोडं डिटेल लिहावं लागेल, ते आपण बघणार आहोत. रिलीज ऑफ एनर्जी फ्रॉम द ॲसिमिलेटेड फूड इज कॉल्ड रेस्पिरेशन. इनहेलेशन अँड एक्झेलेशन इज कॉल्ड ब्रीदिंग. व्हेन इनहेलेशन इज डन, एअर एंटर्स द लंग. म्हणजे जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा हवा फुफ्फुसांमध्ये म्हणजेच लंग्समध्ये जाते. द ऑक्सिजन फ्रॉम दिस एअर एंटर द ब्लड व्हाईल कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द ब्लड एक्झिस्ट फ्रॉम द ब्लड. म्हणजे जेव्हा ऑक्सिजन आतमध्ये जातो ब्लडमध्ये त्याच वेळेस कार्बन डायऑक्साईड हा एक्झिट होतो. दस एक्झालेशन CO2 is given out. This gases exchange occur through alveolar membrane. आपल्या फुफ्फुसांमध्ये जे ॲल्व्हिओलर मेम्ब्रेन असतं त्याच्यामधून हे गॅसेसचं एक्सचेंज हे होत असतं. अँड दिस इज कॉल्ड एक्सटर्नल रेस्पिरेशन. द RBCs कॅरेड ऑक्सिजन टू एव्हरी सेल. RBCs ज्या असतात आपल्या रक्तामध्ये, लाल रक्तपेशी म्हणतो आपण, तर त्या ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करत असतात. हिअर इनसाइड द मायटोकॉन्ड्रिया टिश्यू रेस्पिरेशन ऑर इंटरनल रेस्पिरेशन टेक्स प्लेस. इथे टिश्यू रेस्पिरेशन पण होतं किंवा इंटरनल रेस्पिरेशन पण होतं. द ऑक्सिजन यूज फॉर प्रोडक्शन ऑफ एनर्जी. ऑक्सिजनचा वापर हा इथे एनर्जी प्रोडक्शनसाठी होत असतो. And by oxidation of food nutrients, energy is released in the form of ATP. इथे जी एनर्जी रिलीज होते ती एनर्जी मायटोकॉन्ड्रियामध्ये ATPच्या फॉर्ममध्ये साठवलेली असते. ATP मीन्स ॲडिनोसाईन ट्रायफॉस्फेट मॉलिक्यूल. मग आपल्या शरीराला जेव्हा एनर्जीची गरज असेल तेव्हा या ATP मॉलिक्यूलमधून पूर्ण बॉडीला एनर्जी पुरवली जाते. आज आपण इथे थांबणार आहोत. मला असं वाटतं तुम्हाला आजचा टॉपिक समजला असेल. आज तुम्ही फक्त वाचन करायचं आहे आणि आपल्या 200 पेजेस वही जी तुम्ही लावलेली आहे त्यामध्ये नोट्स काढून लिहायचं आहे. आज आपण इथे थांबूया.